Radius of a circle with center O is 41 units. Length of a chord PQ is 81 units. Find the distance of the chord from the center of the circle. 3 मार्काला पडू शकणाराचा प्रश्न आहे. ओके, पहा मग आता मी लिहिते. आपल्याला दिलेला आहे, सोल्युशन मध्ये लिहूया आपण. सेगमेंट OR परपेंडिक्युलर टू कॉर्ड PQ. OP दिलेला आहे आपल्याला 41 युनिट्स. PQ दिलेला आहे 80 युनिट्स आहे इथं, 80 युनिट्स. ओके, तर आपण पहिल्यांदा PR काढूया. परपेंडिक्युलर drawn from center of the circle to the chord, bisect the chord. Therefore, PR equal to half PQ, PR equal to half into 80, PR equal to 40 units. युनिट दिलं नाही म्हणून युनिट्स लिहूया. इन ट्रायंगल ORP, angle ORP equal to 90 degree. आपल्याला काढायचे OR स्क्वेअर इक्वल टू OP स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर बाय PT. OR स्क्वेअर इक्वल टू OP आहे 41, OP स्क्वेअर आहे म्हणून 41 स्क्वेअर केलं, मायनस PR आत्ताच आपण फाइंड आउट केलंय 40 स्क्वेअर केलं. OR स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर आहे, A प्लस B, A मायनस B असं मी करते. तुम्हाला जर असं करायचं नसेल तर 41 चा स्क्वेअर करा, मायनस 40 स्क्वेअर करा, आन्सर शेवटी तेच येणार आहे. OR स्क्वेअर इक्वल टू 81 इंटू याचा आन्सर येईल 1, ते लिहायची गरज नाही. टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स, OR इक्वल टू 9 युनिट्स. आन्सर इन सेंटेन्स लिहूया. डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर, डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल इज 9 युनिट्स. अशा पद्धतीचं ह्याचं सोल्युशन आहे, सोपं असं आहे. पहा, अशा पद्धतीचा फिगर आणि क्वेश्चन वाचते मी. इन द फिगर सेंटर ऑफ 2 सर्कल्स इज O. Chord AB of bigger circle intersect the smaller circle in points P and Q. Show that AP equal to BQ. हे आपल्याला प्रूव्ह करायचे. फिगर क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी प्रश्न परीक्षेमध्ये पडू शकतो. पहा आता आपण लिहूया. मग इन बिगर सर्कल पहिल्यांदा एकदा लिहूया. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द chord, bisect the chord. Therefore, AR equal to RB. याला आपण 1 म्हणूया. इन स्मॉलर सर्कल आता ही प्रॉपर्टी परत लिहित बसायची गरज नाही.
PR equal to RQ second असं लिहूया. सबट्रॅक्टिंग सेकंड फ्रॉम 1. आता आपण हे सेकंड जे आहे ते 1 मधून सबट्रॅक्ट करूया, म्हणजे LHS मधून LHS वजा होईल, RHS मधून RHS सबट्रॅक्ट होईल. सबट्रॅक्टिंग सेकंड फ्रॉम 1 AR मायनस PR पा AR मायनस PR इक्वल टू RB मायनस RQ. आता AR मायनस PR तुम्हाला काय दिसतंय येतं इथं AP, कारण माहिती तुम्हाला बिटवीननेस हे माहित आहे A', P', R आहे आणि R', Q', B आहे, त्यामुळे इथं येईल AP आणि इथं RB मायनस RQ इक्वल टू QB. रिझन लिहायचं असेल तर लिहा A', P', R', Q', B. आणि पहा बरं आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. हेन्स द प्रूफ. अशा पद्धतीने हे आपल्याला सॉल्व करायचं आहे, प्रूव्ह करायचं. थेरम असा आहे, कॉन्ग्रुएंट chords ऑफ अ सर्कल आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. पहा गिवन लिहिते मी अगोदर. सर्कल विथ सेंटर O, chord AB congruent to chord CD, OP perpendicular to chord AB, OQ perpendicular to chord CD. टू प्रूव्ह करायचे आपल्याला सेगमेंट OP congruent to segment OQ. Construction join segment OA and segment OD. हे आपलं गिवन टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन असेल. प्रूफ लिहित असताना chords आर कॉन्ग्रुएंट आपल्याला माहित आहे, देअरफॉर AB कॉन्ग्रुएंट इक्वल टू लिहूया मी, इक्वल टू लिहिते CD गिवन हाफ ऑफ AB करते मी, बोथ साइडला हाफनी मल्टिप्लाइड करते. पण हाफ ऑफ AB म्हणजे काय आहे AP, कारण आपल्याला माहित आहे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द chord बायसेक्ट द chord. प्रॉपर्टी असं लिहिते मी. ओके, perpendicular drawn from the center of the circle to the chord bisect the chord AP equal to DQ. त्याच्यानंतर आपण ट्रायंगल्स घेऊया इन राईट अँगल्ड ट्रायंगल्स. ट्रायंगल OPA and ट्रायंगल OQD. आता राईट अँगल्ड ट्रायंगल्स लिहिल्यामुळं मी अँगल बद्दल माहिती लिहित नाही. सेगमेंट AP congruent to segment DQ from one segment OA congruent to segment OD, radii of same circle. Therefore triangle OPA congruent to triangle OQD. Reason hypotenuse, side test. Therefore segment OP congruent to segment OQ. And we have to prove that segment OP congruent to segment OQ. Hence the proof. This is the proof of this theorem.